नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा कंपन्या बघणार आहोत ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया PSU कंपनी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.99%, FISची होल्डिंग आहे 18.84%, DISची होल्डिंग आहे 16.17% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.97%. आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 2.05 रुपीजचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 13 जून 2025. चला आता बोलूया अडाणी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडाणी टोटल गॅस लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.80%, FISची होल्डिंग आहे 13.22%, DISची होल्डिंग आहे 6.23% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.74%. आणि अडानी टोटल गॅस लिमिटेडने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 0.25 रुपीजचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 13 जून 2025. चला आता बोलूया अंबुजा सिमेंट्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.57%, FISची होल्डिंग आहे 8.60%, DISची होल्डिंग आहे 17.09% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.51%. आणि अंबुजा सिमेंट्स लिमिटेडने 2 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 13 जून 2025. चला आता बोलूया अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.89%, FISची होल्डिंग आहे 13.43%, DISची होल्डिंग आहे 14.73% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.94%. आणि अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने 7 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 13 जून 2025. चला आता बोलूया अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.97%, FISची होल्डिंग आहे 11.71%, DISची होल्डिंग आहे 6.86% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.45%. आणि मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 1.30 रुपये आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 13 जून 2025. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.01%, FISची होल्डिंग आहे 19.65%, DISची होल्डिंग आहे 17.20% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.08%. आणि ट्रेंट लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 5 रुपयांचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 12 जून 2025. चला आता बोलूया टाटा केमिकल्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 37.98%, FISची होल्डिंग आहे 13.29%, DISची होल्डिंग आहे 21.96% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 26.73%.
पर्सेंट आणि टाटा केमिकल्स लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 11 रुपयांचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 12 जून 2025. चला आता बोलूया टाटा एलेक्सी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.91%, एफ आय एसची होल्डिंग आहे 12.73%, डी आय एसची होल्डिंग आहे 8.54% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 34.82%. आणि टाटा एलेक्सी लिमिटेडने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 75 रुपयांचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 11 जून 2025. आता बोलूया टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.38%, एफ आय एसची होल्डिंग आहे 2.46%, डी आय एसची होल्डिंग आहे 0.53% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.12%. आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 27 रुपयांचा आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 10 जून 2025. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.73%, एफ आय एसची होल्डिंग आहे 21.45%, डी आय एसची होल्डिंग आहे 14.78% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.84%. आणि मित्रांनो, या कंपनीने स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे 1:2च्या रेशोमध्ये, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि त्याचसोबत या कंपनीने बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे 4:1च्या रेशोमध्ये, म्हणजे एका शेअरवर 4 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि बजाज फायनान्स लिमिटेडने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर दोन्हीला देण्यासाठी एकच रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 16 जून 2025. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 अशा कंपन्या बघितल्या ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.